स्टुडंट भावना जाधव कॉमर्स क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर पहा, आपण 12वी कॉमर्स अर्थशास्त्र यामधील पाठ पहिला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय याचा स्वाध्याय आपण स्टार्ट केलेला आहे. तर पहा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक पहिला ते प्रश्न क्रमांक 3 खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा इथपर्यंतचा पूर्ण स्वाध्याय पाहिला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर पहा, प्रश्न क्रमांक 4 मधील प्रश्न पहिला, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर पहा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न प्रत्येकी 4 गुणांसाठी विचारला जातो. तर यामधील कोणतेही 4 वैशिष्ट्ये लिहिले तरी चालतील. तर उत्तर पहा, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, सूक्ष्म अर्थशास्त्रात कुटुंब, विशिष्ट उत्पादन, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो. दुसरा आहे किंमत सिद्धांत म्हणून ओळख. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवांच्या तसेच भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास केला जातो. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असेही म्हटले जाते. यानंतर तिसरा आहे आंशिक समतोलावर भर. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात एक उपभोक्ता किंवा एक उत्पादन संस्था इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांना इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाने स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे आंशिक समतोलाचे विश्लेषण असते. आंशिक समतोल विश्लेषणात इतर परिस्थिती कायम असताना या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. तर तिसरा आहे आंशिक समतोलावर भर. हा आता आपण पाहिला आहे. यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकावर आधारित. तर सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलालाही पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपणाचे धोरण इत्यादी गृहीतकावर आधारित असते. परंतु वास्तवात अशी परिस्थिती आढळत नाही. सूक्ष्म अर्थशास्त्रातील बहुतांश सिद्धांत हे परिस्थिती कायम असताना या गृहीतकावर आधारित आहेत. पाचवा आहे विभाजन पद्धतीचा वापर. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व त्यानंतर प्रत्येक विशिष्ट घटकांचा स्वतंत्रपणे तपशीलावर अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न पाहिला आहे. यानंतर प्रश्न दुसरा, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा. तर पहा, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व हा सिलेबसमधून वगळलेला पार्ट आहे, तरीसुद्धा आपण याचं उत्तर पाहणार आहोत. तर स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पुढील प्रमाणे आहेत. तर पहा, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व यामधील पहिला पॉईंट किंमत निर्धारण स्पष्टीकरण. मागणी पुरवठ्याच्या समतोलातून वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचे स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. दुसरा आहे मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास उपयोगी. मागणी व पुरवठ्याच्या तत्वानुसार मुक्त बाजारपेठीय भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे कार्य कशा प्रकारे चालते याच्या स्पष्टीकरणासाठी सूक्ष्म आर्थिक सिद्धांत उपयोगी ठरतात. सूक्ष्म अर्थशास्त्र कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे,
व किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेण्यास वैयक्तिक उत्पादकास उपयुक्त ठरते. यानंतर तिसरा आहे विदेशी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासात सहाय्यक. आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ, विनिमय दराची निश्चिती, जकातीचे परिणाम इत्यादीचे स्पष्टीकरण करण्यासाठी सूक्ष्म विश्लेषण उपयुक्त ठरते. चौथा आहे आर्थिक प्रारूपांच्या निर्मितीत उपयुक्त. अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती स्पष्ट करणाऱ्या प्रारूपांच्या निर्मितीत सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. सूक्ष्म अर्थशास्त्रातील अनेक संज्ञा, संकल्पना, आर्थिक परिभाषा, विश्लेषणाची साधने यांनी अर्थशास्त्राला मौलिक स्वरूप प्राप्त करून दिले आहे. पाचवा आहे उद्योजकांना व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उपयोग. किंमत, उत्पादन खर्च, गुंतवणूक, महत्तम उत्पादकाकडून महत्तम उत्पादकता, वस्तूचा भविष्यकालीन मागणीचा आनंद इत्यादी संबंधी निर्णय घेण्यासाठी उद्योजकांना सूक्ष्म अर्थशास्त्रातील किंमत सिद्धांताचा अभ्यास उपयुक्त ठरतो. तर विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 मधील प्रश्न 3 स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. तर याचे आन्सर पहा. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पुढील प्रमाणे आहे. तर पहिला आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाची व रोजगाराची पातळी कशी ठरते आणि या घटकामध्ये कोणत्या कारणांमुळे व कसा बदल घडून येतो याचे विवेचन केले जाते. राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन, गुंतवणूक फलन आणि व्यापार चक्राचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्रात उत्पादन, उत्पन्न व रोजगार पातळी यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो व या समस्या समग्रलक्षी आर्थिक चलांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी धोरणे सुचवली जातात. दुसरा आहे सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत. सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व त्यामध्ये कोणत्या कारणाने चढ उतार होतात याचे विवेचन स्थूल अर्थशास्त्रात केले जाते. स्थूल अर्थशास्त्रात भाववाढ व आर्थिक मंदीची कारणे व परिणाम यांचे विश्लेषण करून त्यावर मात करण्यासाठी योग्य आर्थिक धोरणांची चर्चा केली जाते. तिसरा आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. अविकसित व विकसनशील देशातील दारिद्र्य व अल्पविकास यांच्या कारणांचा अभ्यास करून या देशामध्ये राष्ट्रीय उत्पादनात वाढ कशी घडवून आणता येईल याचे स्पष्टीकरण करणारी प्रारूपे व सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रात विकसित करण्यात आले आहेत. स्थैर्यासह आर्थिक वृद्धीचा वाढता दर याचेही विवेचन स्थूल अर्थशास्त्रात होते. चौथा आहे विभाजन समग्रलक्षी सिद्धांत. राष्ट्रीय उत्पन्नात समाजातील विविध गटांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो याचे स्पष्टीकरण समग्र अर्थशास्त्राद्वारे केले जाते. एकूण राष्ट्रीय उत्पादनातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्या सापेक्ष वाट्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात होतो. तर विद्यार्थ्यांनो, आपण प्रश्न क्रमांक 4 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामधील प्रश्न पूर्ण पाहिले आहेत. तर हा प्रश्न प्रत्येकी 4 गुणांसाठी विचारला जातो. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात कारण स्पष्ट करा हा प्रश्न पाहणार आहोत. तर हा प्रश्न पेपरमध्ये प्रत्येकी 4 गुणांसाठी विचारला जातो. यामधील प्रश्न क्रमांक पहिला, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे याचं उत्तर पहा. मी या विधानाशी असहमत आहे. तर इतकं जरी लिहिलं तर तुम्हाला 1 गुण पडू शकतो आणि त्याची कारणे लिहायला तुम्हाला 3 गुण असतात. तर पहा, याचं पहिलं कारण आहे सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रोनॉमिक्स असे म्हणतात. इंग्रजीतील मायक्रो या शब्दाची उत्पत्ती मूळ ग्रीक शब्द मायक्रोस या शब्दापासून झाली आहे. मायक्रोस या शब्दाचा मराठी अर्थ अत्यंत लहान किंवा दशलक्षांश भाग असा होतो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील अत्यंत सूक्ष्म घटकांचा अभ्यास करते. दुसरं कारण आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट कुटुंब
विशिष्ट उत्पादन संस्था, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादींचा अभ्यास केला जातो. तिसरं कारण आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात एखादा उपभोक्ता महत्तम समाधान कशा प्रकारे प्राप्त करतो व एखादा उत्पादक किंवा उत्पादन संस्था महत्तम नफा कशा प्रकारे प्राप्त करते याचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे समुच्चयात्मक स्वरूपाचे नसून व्यक्तिगत स्वरूपाचे असते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद नसून ती मर्यादित आहे. यानंतर प्रश्न दुसरा, स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उत्तर पहा. मी या विधानाशी असहमत आहे, कारण स्थूल अर्थशास्त्रात विशिष्ट ग्राहक, वैयक्तिक मागणी, विशिष्ट विक्रेता, वैयक्तिक पुरवठा, विशिष्ट वस्तूच्या किमतीचे निर्धारण इत्यादी वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जात नाही. दुसरं कारण आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट ग्राहकाच्या महत्तम उपयोगिता प्राप्तीचे आणि विशिष्ट उत्पादकाच्या महत्तम नफा प्राप्तीचे विश्लेषण केले जाते. तिसरं कारण असे आहे परंतु स्थूल अर्थशास्त्रात समग्र आर्थिक चलांचा, त्यातील फलनात्मक संबंधाचा व परस्परावलंबनाचा तसेच त्यांच्या निर्धारणाचा, त्यांच्यातील बदलांचा व चढ उतारांच्या कारणांचा अभ्यास केला जातो. म्हणून स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जात नाही, तर समग्र घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 3, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. याचं उत्तर पहा. मी या विधानाशी सहमत आहे, कारण स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. दुसरं कारण आहे स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. तिसरं कारण येईल स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलावर भर देते. सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलावर भर देते. चौथं कारण असं येईल तर सूक्ष्म अर्थशास्त्र राशी किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर करते. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे असे मानले जाते. यानंतर चौथा आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उत्तर पहा. या विधानाशी मी सहमत आहे, तर कारण काय आहे ते पहा. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ विशिष्ट पेढीचा अभ्यास. दुसरा आहे वैयक्तिक आर्थिक घटकांच्या अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते. तिसरा आहे विभाजनानंतर प्रत्येक विशिष्ट घटकांचा स्वतंत्रपणे तपशीलावर अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. पाचवा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे या विधानाशी मी असहमत आहे. कारण आहे उत्पन्न सिद्धांताचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रात न होता स्थूल अर्थशास्त्रात होतो.
दुसरा आहे वस्तूंच्या व सेवांच्या किमती या त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलातून कशा प्रकारे ठरतात याचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. तिसरा आहे भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या 4 उत्पादन घटकांच्या किमती म्हणजे अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे त्यांच्या मागणीच्या व पुरवठ्याच्या समतोलातून कशा प्रकारे ठरतात याचाही सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले न जाता किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही फक्त या विधानाशी सहमत आहात की असहमत आहात हे जरी फक्त लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क पडू शकतो आणि त्याची 3 कारणेसुद्धा लिहिली तर पूर्ण 4 मार्क मिळू शकतात. तर याचा तुम्ही नीट अभ्यास करा. जर तुम्हाला काही समजलं नसेल अथवा व्हिडिओबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला सरावासाठी प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.